चालू करा झालं चालू झालं. आम्ही चाललोय संयमच्या लग्नासाठी ना. आज हळद आहे, हळदीसाठी. हळद आहे 9ची आणि 9ला फक्त 15 मिनिटं आहेत आणि 2 तासाचं अंतर आहे. बस काय आता 1 तासात जाऊया. हा, सुपर फास्ट स्पीडने जातोय ना. जायचं काय सांग तसं पण नाही, नको. माणसातच चालव. तसंही आपल्याला भेटणार नाहीये 9ची हळद आता. 9ची हळद कधी इंडियन टाइम नुसार 9ला चालू होत नाही. हा, ते पण आहे. चालू होणार. आपल्याला मेन आहे ते खेळतात ना हळदी, ते मेन आहे आपल्यासाठी. ते मला वाटतं तोपर्यंत आपण कदाचित पोहोचू आरामात. आता हे अर्धे मेंबर नंतर जॉईन होणारे जर टाइमावर आले तर, नाही तर मग काय खरं नाही. माझा दादा मला बोलतो तुम्ही काय आता 9च्या हळदीला पोहोचत नाही, त्याला एक काम करा, त्याला परत बसवा आणि परत हळद लावा. 9ची हळद कधी 9 नुसार चालू होणार. हा, ते तसा पण मला संयम म्हटलाय ना. काय 12 वाजतीलच म्हटलाय. स्वतःच बोलला. स्वतःच म्हटलं. अजून तुला काय एवढा वेळ लागला पण मला ना. हा, अरे गाडीवरती काय, गाडी पण खराब झाली होती. म्हणजे पाणी नव्हतं मारलेलं, काय नाही. सकाळी येऊन मग धूत बसलास. हो. मग मला सांगायचं तरी की मी लेट येणार आहे जरासं. मग त्यानुसार मी निघाले असते, जरा लेट तयारी केली असते. मी बिना मेकअपचे आले अक्षरशः. अवतार बघ माझा. पाहिजे तो ऑलरेडी तसं पण ही आहे. काय ब्युटी आहे. बापरे, राहू दे. हा इथला ह्या पट्ट्यातला व्ह्यू एक नंबर आहे. फ्रंट नाही. आता तर मी इथे यायच्या परमिशन साठी सगळी अक्षरशः मम्मी जे बोलेल ना, मम्मीने आवाज दिला ना, एवढं फक्त बोलली ना मम्मा, तरी मी लगेच पळत जायचे. हा, तू बोल काय करायचं. अवघड आहे. मग तेच म्हणतो मी, तू काय कर माहिती, आता लवकर लग्न करून टाक. अरे काय, आता मम्माने कोणतरी नेव्ही मधला आणलाय स्थळ. नेव्ही आहे, घे ना. मला बोलते काय माहितीये, मम्मीला माहितीये ना मला फिरायला फक्त परमिशन साठी तेवढेच एक हे आहे ना इश्यू. मम्मी बोलते कसं काय, बघ आता नवरा नेव्ही मध्ये झाला तर मग तो काय 6 महिने तिकडे असणार. 6 महिने तुला जिथे फिरायचे तू फिरू शकतेस, त्याच्यासोबत पण जाऊ शकतेस. बघ फिरायला भेटेल, अशी मला लालच दाखवत होती नुसती. अरे मग तेच तर, मग बघा आता कधी करायचं. मम्मी तर आता पण तयार आहे. मग घ्या ना करून. काय वेट लागले. अजून 2 वर्ष तर मी सांगितलं मम्माला, तू गप्पच राहा. 2 वर्ष काय बोलूच नको. A few moments later. ते असं गर्लफ्रेंड आल्यावरती बदलतात. म्हणून आम्ही असं आहे. हे त्याचं कारण आहे. हे कारण ते नाही, पण संयम नाही बदलला. पण सिंगल लाईफ बरी आहे ना. हा ना, बेस्ट आहे. बरी नाही, बेस्ट आहे. नाहीतर काय, म्हणून तर मी या भानगडीतच पडत नाही. रोज बाबू शो कोण करत बसेल. नाहीतर काय. तुला करायचंय 2 वर्षात. मी नाही बाबा छपरीपणा करा. मी तर आधीच सांगणार आहे, हे असलं काय मला चालणार नाही. टॉम बॉय आहे. हा, संयमचा ब्लॉग लेट नाही करणार आहे. हा तेच तर, कारण तुझे ब्लॉग वर्षानंतर. अरे तेच ना, आमची उत्सुकता वाढलेली असते. अरे आम्ही कधी दिसतो, आम्ही कधी दिसतो. बरं आहे ना, ती क्युरियोसिटी राहिली पाहिजे. तेव्हाच मजा येते. मग आम्ही मूवी मध्ये नाही कधी गेलो, पण म्हटलं इथं तरी ब्लॉग मध्ये तरी दिसू दे. तू जाऊ शकतोस तसं. का रे, मग आहे ना पर्सनॅलिटी तुझी तशी. गाडी सोडून दे चालवायची. नको, एवढी एक्साइटमेंट नको. किती धूळ उडवत गेला. आताच धुतलीस तू गाडी आणि ते खराब होणार आहे. मुंबई गोवा हेच आहे ना. आम्ही कॉलेजच्या बसने यायचो ना, बाप रे, 1 किलो धूळ अक्षरशः खाऊनच जायचो. सकाळचा ब्रेकफास्ट. हो काय. कुठपर्यंत आलात तुम्ही. निघालो. आता कुठात ते सांगा ना. हायवेला आहे. अरे अरे जागेचं नाव, रस्ता नाही. पोलादपूरच्या मागे. पोलादपूर ना, आम्ही पण पोहोचू. आम्ही काय, मी पळालो तर लवकर येईल. लोक हळू झालं. चालेल, ठीक आहे. तो मग स्पीड गन घेऊनच बसलाय. बघितलं त्याच्या हातामध्ये. स्पीड मध्ये दिसला. तू झालायस ना याच्यात एकदा झालोय ना, पकडलं गेलंय. 2000 बघ नशीब सलोनी आणि मी तुला सांगितलं स्लो चालव म्हणून, नाहीतर आता परत 2000 होते. मी एकटा असलो ना, मी तुला असं कधी 60, 70, 80 जाताना दिसत. मी रोहितला विचार, रोहित मी पुण्यातून आहे ना,
पुण्यातून मुंबईला आहे ना किती तासात आलो असेल सांग? पुणे मुंबई टाइमला 4 तास 4 तास. कमी की जास्त आहे? 1.5 तासात मी हा? पुण्यावरून दादरला होतो. शपथ. 1.5 तासात. काय कुठलाच पडलाय मला वाटतं ते शेवटचं काटा त्याच्यावर आलेलाच की काय? 140 150 असत होतो. बापरे पॉवर आहे ना या गाडीला. मुलगी मुलगी मुलगी. हा, हळूहळू आता आधी बघून घेतलं कोण आहे. दचकील ती गेलास तू गॅप काढत तर. हो तेच म्हणून म्हटलं की उगाच पडायची आणि माझ्यावर येऊन सांगायची. लय डेंजर चालवतात बाबा गाडी. मला पण अजून एवढी तू स्वतःचं जमत सांगतेस नाही. की ट्रेन पण थांबली आहे ती वा. ही ना जगबुडी ना नदी ही. तुला माहिती तर माहिती आहे एवढं पण नाही मी जगापासून हे ही पद्धत आहे गाडी धुवायची. फक्त हात हितपर्यंत गेला हो ना, फक्त हितपर्यंत. ते पण मला वाटतं फक्त पाणी मारलंयस तू असं फक्त मारायचं. हे काय सगळे डस्ट तशीच दिसतीये. आता काय तेवढं घ्या समजून. सो आमचे 3 फ्रेंड्स आम्हाला जॉईन करणार आहेत आता, बेर्डे, सलोनी आणि जयेश. त्यांच्यामुळे खूप लेट झालंय. मी 6 वाजता उठून 8 वाजता निघायच्या तयारीत होते आणि ह्या लोकांनी 11-10 वाजवलेत अक्षरशः. आता आम्ही फक्त दोघंच गेलो असतो तर आम्हाला हळद भेटली सुद्धा असती 9ची, पण ह्यांच्या नादात हळद तर मिस झाली आहे. बट एकत्र जाण्यात जी मजा आहे ती वेगळीच असते ना. आगमन झाला या दोघांचा. किती लेट हा, किती लेट. तुझी बॅग दाखव मला किती आहे. 2 बॅग आहेत ना, वाटलेलंच मला. मी फक्त एका सॅग मध्ये सगळं कोंबून आणलंय माहितीये. हाय बोल माझ्या ब्लॉगला. त्याच्यावरती चढून पण त्याच्या हाईटला पोहोच. जास्त आहे बघ. थोडस. कुठे दिसला ह्याला? गप्पा मारते बघ. तो बघ नाचत येतोय बघ. हा डोक्यावर बस. घेऊन आले जागा तेवढीच. कशाला हातात घे. फुल आहे फुल आहे. सलोनीच सामान जास्त अरे आहे. म्हणून लवकर यायचं असतं. ते कधी जाणार? सकाळपासून थांबल्या. शिवाजीनगर स्टेशनला गेलो माहिती. असं का बोलतोय हा? तोतल्या. काय काढलंय दात का? अरे. अशी बोलतोय बघ कसा. हा, मला जाऊ दे मी ब्लॉग बंद करते. नको असं तेच हवंय ना तुम्हाला. नीच नको काय म्हणतात? ब्लॉग नकोय ना म्हणून ते वाढवायला नाही तो सांगतो. चालू करायचं. ब्लॉग शिवाय कसं मी तरी येणार बस. मला ह्या साईडला मारली ना तरी काय समजणार नाही. कोणाला? बघू ट्राय करू दे. साली बघतेच मला कधी. अरे आल्या मारलं नाहीये मी तुला ऍक्च्युली. नाहीतर आल्या मी माझ्या शिव्या तरी खातो, नाही तर मार तरी खातो. In 300 meters, turn right. हा चवचवत आहे. ये जरा इकडे पुढे. तिथे गेलं राईट घ्या. सोडून हा हे बघ इकडे आहे. इथे. अरे पण तुला नक्की माहिती ना? राईट घ्या. हा राईट. टर्न टू राईट. ते काम करते सर. हा? गाडी टेकर खाली बघायला कोण ठेवलंय? चांगल्या माणसाला बसले. वगैरे बाबा पाहिजे. मग काय बघ ना. गॅलरी ओपन करायला सांग. In 150. कोण बोलताय ज्याला मेल वरती फाईल Take the second right. राहू दे. तुला माहिती आहे ह्याला ना फाईल एक ते WPS ऍप वरून ह्याला फाईल सेंड करायला सांगितली मेल वरती. हा लिंक पाठवत होता त्या फाईलची. त्याला लिंकच लागतात पाठवायला बस. लिंक पाहिजे सरळ जायचे ना रे. सरळ. हा स्ट्रेट. यासाठी आपल्याला वेळेला घ्यायला लागतं माहितीये. चालेल नो. उतर तुम्ही तर मी तुला बोलता येत नाही तू गप्प राहा. तेच ना. नुसतं तोंडला बोलतो. पण ते काय नाही मित्र कधी कामाला येईल. तू फक्त खालती तू मित्र नाहीस माझा मित्र आहेस. मी नसतं ऐकून घेतलं. भरपूर दिवसानं ऐकलं. भरपूर दिवसाने खरं. मॅप कुठं राहते अरे इथं गुगल बघते तुझ्याकडे. हा कुत्तो को अपना इलाका पता रहता है.
कसं काय रे? काय करतात तू त्याच्यासाठी? बोलू दे अरे का? आजचा दिवस आहे हा निशाणी कशी करतात सांग. बोललो असतो पण मला बोलता येत नाही मग. हा, पण ते कसं करायचं नाही ना काय आजच्या आलेला समजत नाही माझं बोलणं. बोल हे रेशी. हॅलो. सकाळच्या हळदीला जायचा प्लॅन होता आणि आता बघ आता हळदी सगळी संपून गेली असेल आणि आता आम्ही जातो. हो 7:40. अरे आम्ही खेडमध्ये ना 9 वाजता आलोय, पण याच्यामध्ये थांबलो होतो. नाहीतर काय 9 ते 11 2 तास आम्ही ह्या लोकांसाठी थांबलेलो. आता विचार आपण कर. जाऊन फोनवरती गाडी बस लेट झाली. हा रोहित वगैरे पण निघाले पुण्यावर. रोलर कोस्टर सारखं वाटतंय. रस्ते बनवा ना मग त्याच्यासाठी. मग अरे बाबा तू गाणी चुकीची लावल्याची. फास्ट अँड फ्युरियसची गाणी लाव. फास्ट अँड फ्युरियस असतं ते. फास्ट अँड फ्युरियस नसतं. त्याची पडत नाही. इथून आतमध्ये जायचंय. तू मराठा दरबार माहिती होतं? हा मराठा दरबार अरे वाकवलीत नाही जायचं आपल्याला, मग त्याच्या आधी आहे. हा, मग ते हे तू मॅप लाव. अरे मॅपच लावले वाकोली मी. वाकोली नाही तर आदिती सारखं करशील. आदिती आता गेलो होतो ना मध्ये पुण्यात कार घेऊन, तेव्हा आदितीला मॅप बघायला दिला. रोहितला सांगितलं होतं बघ. रोहित आदू माणसाला त्याला अरे ती नाही ना ते हे वाकडचा तो भुजबळ हे आहे ना चौक आहे ना भुजबळ चौक, भुजबळ हा त्याचा जो टर्न आहे ना, हा 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 मी 4 वेळा झालं त्या टर्नची इथं आलो. अरे म्हटलं गाडी का नाही पुढे जातो, हाच मला परत टर्न आहे ना दिसतो. हे आहे तिथे समजण्यात येत नाही. अरे म्हणजे आम्हाला ना फ्लाय ओव्हर वरतून जायचं होतं हा, हा. रे. ही त्या टर्नलाच फिरवते. 4 वेळा झाले, 4 फेरे झाले आणि त्याच्यात. आपला इथला चांदणी चौकचा चौक जरा पण समजत नाही. Take the next left. गुवाहाटी माहिती आहे का? हा रे गुवाहाटी. सुंदर आलं ना लेफ्ट. हे आता हा याला घ्या जरा घ्यायची. It was at this moment that he knew. He fucked up. काय ना, हा रस्ता खराब आहे माहिती तुला. हो. मला असं तंबाखू भरल्यासारखं वाटतंय याला खायला. नाहीतर काय. मी जर हे काढून जर बोललो ना तुमच्याशी तर काहीतरी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. त्याला तुझी बडबड ऐकावीशी वाटत होती. त्याने व्हॉल्यूम वाढवला. भरपूर बोलायचे भरपूर बोलायचे. नाही सॉरी असं मी पाडून इकडे किती जाऊ दे. तुझा मी दात तोडला असता आणि जाऊ दे. धुवून बी नाही आणलेस वाटतं. ती सोडू नकोस. माझी चांगली वाटली म्हणून. माझे केस नीट आहेत ना गं. हो तसे तुला कोण नाही बघणार रे इकडे. राहू दे. आपण सेट आहे.